6 मधील जो महत्वाचा घटक आहे, 8 मार्काला हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की त्या ठिकाणी जन्मदर म्हणजे काय किंवा लोकसंख्या, जन्मदर आणि मृत्यूदराच्या व्याख्या सांगून त्या ठिकाणी भारतातील जन्मदराची, वाढत्या जन्मदराची कारणे सांगा, किंवा तुम्हाला अतिशय महत्वाचा असा एक प्रश्न असणार आहे की भारतातील लोकसंख्येचा विस्फोट कशा पद्धतीने होतो याची कारणे स्पष्ट करा। जेव्हा भारतातील लोकसंख्येचा विस्फोट हा शब्द वापरलेला असतो तेव्हा तुम्हाला वाढत्या जन्मदराची कारण लिहिणं गरजेचं आहे। लोकसंख्येचा विस्फोट म्हणजे काय हे लिहिणं गरजेचं आहे। म्हणून आपल्याला या ठिकाणी हा जो मुद्दा आहे हा पाहणं गरजेचं आहे। आज आपण वाढत्या जन्मदराची कारण आणि मृत्यूदर कमी होण्याची कारण अशी दोन्ही पद्धतीने या ठिकाणी या लोकसंख्या विस्फोटाची काय करणार आहोत, कारण पाहणार आहोत। तर आजचा आपला जो पहिला मुद्दा आहे तो म्हणजे कोणता आहे, तर भारतातील लोकसंख्या विस्फोट आणि वाढत्या जन्मदराची कारण। विद्यार्थी मित्रांनो, लोकसंख्येचा विस्फोट ही अशी एक अवस्था आहे की लोकसंख्येतील वाढ ही अर्थव्यवस्थेचा वृद्धी विकासापेक्षा जेव्हा जास्त होते, म्हणजे देशाचा वृद्धी दर कमी आणि देशाची लोकसंख्या जेव्हा त्या वृद्धी दरापेक्षा जास्त होते तेव्हा त्या देशामध्ये काय होतो, तर विस्फोट होतो। तर हा विस्फोट आपण भारताच्या बाबत पाहणार आहोत। भारताच्या लोकसंख्येचा विस्फोट हा वाढत्या जन्मदरामुळे होतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण काय, तर घटता मृत्यू दर। या दोन गोष्टी लोकसंख्या विस्फोटाला अतिशय महत्त्वाच्या कारणीभूत ठरतात। पहिली गोष्ट म्हणजे भारताच्या लोकसंख्येचा विस्फोट कशामुळे होतोय, तर वाढत्या जन्मदरामुळे। लोकसंख्येचं प्रमाण हे वाढलंय, जन्मदराचं प्रमाण हे वाढलंय, त्याच्यामुळे हा लोकसंख्येचा विस्फोट होतोय। आणि सगळ्यात महत्त्वाचं दुसरं कारण म्हणजे घटता मृत्यू दर, म्हणजे लोकांचं मृत्युमुखी पडण्याचं जे प्रमाण आहे ते कमी झालेलं आहे आणि यातूनच लोकसंख्येचा विस्फोट झालेला आपल्याला पाहायला मिळतो। आता लोकसंख्या विस्फोट म्हणजे काय, तर लोकसंख्या विस्फोट ही एक अशी अवस्था आहे की लोकसंख्येत वाढ ही अर्थव्यवस्थेतील वृद्धी दर आणि विकासापेक्षाही जास्त असते। म्हणजेच लोकसंख्येचा वृद्धी दर काय आहे, कमी आहे आणि त्या ठिकाणी लोकसंख्या जी आहे ती जास्त प्रमाणात वाढते। मग भारतातील लोकसंख्येचा हा जो विस्फोट आहे हा वाढत्या जन्मदरामुळे आणि सगळ्यात महत्त्वाचं घटत्या मृत्यू दरामुळे आपल्याला काय होतोय, पाहायला मिळतोय। मग आता या वाढत्या जन्मदराची कारण काय आहे, तर निश्चितपणे जवळजवळ जर विचार केला तर 8 कारणांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। त्यातलं पहिलं जे कारण आहे ते म्हणजे या ठिकाणी निरक्षरता। विद्यार्थी मित्रांनो, देशात निरक्षरतेचे जे प्रमाण आहे ते काय आहे, जास्त आहे। निरक्षरतेचं प्रमाण आपल्याला भारतामध्ये काय दिसतंय, जास्त दिसते। आणि निरक्षर लोकांची लग्न आणि अपत्य यांच्या बाबतीतील प्रवृत्ती अत्यंत ताठर असलेली आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजे निरक्षर जे लोक आहेत, जे लोक शिकलेले नाहीये असे लोक त्या ठिकाणी लग्न करतातच। याचं कारण काय आहे लग्न करण्याचं, हे लोक विशिष्ट वयामध्ये त्यांच्या पुढे कोणत्याही प्रकारची ध्येय नसतात, कोणत्याही प्रकारचे उद्दिष्ट नसतात आणि त्यामुळे ही लोक त्या ठिकाणी लग्न करतात। वयामध्ये आल्यानंतर लग्न करणं आणि मुलांना जन्म घालणं हेच त्यांचं उद्दिष्ट असतं आणि त्याच्याबाबत त्यांची जी प्रवृत्ती ती अत्यंत ताठर असते। ताठर म्हणजे काय, न बदलणारी असते। आणि त्यामुळे या ठिकाणी आपल्या भारत देशामध्ये लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढतीये। ही निरक्षरता जर कमी झाली तर निश्चितपणे त्यांचं जे मानसिक वर्तन आहे ते बदलेल आणि त्याचा परिणाम लोकसंख्येवरती होऊ शकतो, लोकसंख्या कमी होऊ शकते। त्याचबरोबर स्त्रियांच्या निरक्षरतेमुळे सुद्धा जन्मदरात वाढ झालेली आहे। आज आपण म्हणतो की एक स्त्री संपूर्ण घराला साक्षर करते। मग ती जर स्त्री निरक्षर असेल तर त्याचा परिणाम कुटुंबावरती होतो। तिला आपला अपत्य त्या ठिकाणी भविष्यामध्ये जर जन्म घेतला त्याचं भविष्य काय आहे, त्याचे त्या ठिकाणी आपण भविष्य कसं घडू शकतो याबाबत ती विचार करू शकत नाही, कारण तिच्यामध्ये निरक्षरता त्या प्रमाणात भरलेली असते आणि त्यामुळे त्या ठिकाणी ती अपत्यांना जन्म घालत बसते आणि याचा परिणाम लोकसंख्या वाढीवरती झालेला आपल्याला पाहायला मिळतो। म्हणून पहिलं वाढत्या जन्मदराचं कारण काय आहे, ते आहे निरक्षरता। दुसरं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे विवाहाची सार्वत्रिकता। आता काय या ठिकाणी जन्मदर वाढलेला आहे, तर आपल्या भारत देशामध्ये विवाह हा एक संस्कार आहे आणि भारतात विवाह म्हणजे धार्मिक आणि सामाजिक कर्तव्य समजलं जातं की आपल्या धर्मामध्ये विवाह करावा असं सांगितलं जातंय
आणि समाजाने त्या ठिकाणी व्यक्ती विवाहित असावी, समाज त्या ठिकाणी विवाह करण्यासाठी मान्यता देतो. ज्या व्यक्तीने विवाह केलेला नाही अशा व्यक्तीकडे हीन भावनेनं पाहिलं जातं आणि त्यामुळे भारतात विवाह म्हणजे धार्मिक आणि एक सामाजिक संस्कार आहे, कर्तव्य आहे आणि त्यामुळे विवाह केला जातो. आता विवाह का केला जातो तर सगळ्यात महत्त्वाचं विवाहाचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे लैंगिक इच्छेची पूर्तता करणे आणि दुसरं महत्त्वाचं अपत्य जन्म घालणं. मग या ठिकाणी ही लैंगिक इच्छेची पूर्तता जेव्हा होते तेव्हा त्यातून निश्चितपणे अपत्याची निर्मिती होते आणि हे अपत्य म्हणजे जन्मदराला त्या ठिकाणी जन्मदर वाढण्याला कारणीभूत ठरतं. म्हणून त्या ठिकाणी शिक्षणाचा विस्तार होऊन सुद्धा लोकांची विवाहाकडे पाहण्याची जी प्रवृत्ती आहे अजूनही भारतामध्ये बदललेली नाही आणि म्हणूनच विवाहाची सार्वत्रिकता भारत देशामध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला जन्मदर हा वाढलेला दिसतो. हे झालं दुसरं कारण. तिसरं आहे ते म्हणजे विवाहाचे वय. आता भारताचा जर विचार केला तर इतर देशांच्या तुलनेत लग्नाचं सरासरी जे वय आहे ते भारत देशामध्ये कमी आहे. म्हणजे स्त्रियांचा जर विचार केला तर 18 वर्ष पूर्ण झाली आणि पुरुषांचा जर विचार केला तर 21 वर्ष पूर्ण झाली की त्यांचा विवाह केला जातो. पण इतर देशांमध्ये हे वय जे आहे लग्नाचं वय याचं त्या ठिकाणी जास्त असलेलं दिसतं आणि याचाच परिणाम की स्त्री आणि पुरुषाला प्रजनन उत्पन्नाचा जो कालावधी आहे तो जास्त मिळतो. जेवढं स्त्रीचं आणि पुरुषाचं वय कमी असतं तेवढ्या शारीरिक लैंगिक इच्छा जास्त तीव्र असतात आणि प्रजनन उत्पन्नाचा कालावधी सुद्धा मोठ्या प्रमाणात मिळतो. म्हणून त्या ठिकाणी अपत्य जन्म जास्त घातली जातात. कमी वयामध्ये त्या स्त्री आणि पुरुषांमध्ये तेवढी समज आलेली नसते आणि याचाच परिणाम काय होतो की कमी वयात विवाह केल्याने जन्मदरात जलद गतीने वाढ होत असलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणून या ठिकाणी भारतामध्ये विवाहाचं जे वय आहे ते वाढवलं पाहिजे. स्त्रियांसाठी त्या ठिकाणी 21 वर्ष आणि पुरुषांसाठी कमीत कमी 24 किंवा 25 वर्ष केलं पाहिजे. पण ते अजूनही भारत सरकारने केलं नाही आणि याचाच परिणाम आपण पाहतो की विवाहाचं वय कमी आहे आणि या कमी वयामध्ये विवाह केल्यामुळे त्या ठिकाणी जन्मदर वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर चौथा आहे मुलगाच हवा. भारत देशामध्ये मुलगा हा वंशाचा दिवा मानला जातो. अजूनही अनेक भारतीय पालकांना इच्छित पुत्र संख्या प्राप्त होईपर्यंत मुले जन्माला घालण्याकडे कल दिसतो. म्हणजे जर 4 मुली जन्माला आल्या तर तो पालक हा विचार करतो की 4 मुलींवरती एक तरी मुलगा असावा. पण हा विचार करत नाही की पहिली मुलगी जन्माला आली, दुसरी मुलगी जन्माला आली तर आता त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम आखला पाहिजे. पण अशा पद्धतीने भारतात लोकांची मानसिकता नाही. मुलगा हा वंशाचा दिवा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि त्यामुळे या ठिकाणी अपत्य जन्म मुलगा होईपर्यंत घातली जातात. म्हणून या ठिकाणी मुलगाच हवा. अजूनही अनेक भारतीय पालकांना इच्छित पुत्र संख्या प्राप्त होईपर्यंत मुले जन्माला घालण्याकडे कल असतो. यालाच मुलांसाठीचे सर्वाधिक प्राधान्य असं म्हणतात. हा मेटा प्राधान्य कायदा त्या ठिकाणी भारत देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतो की अशा पद्धतीने मेटा प्राधान्य कायद्यानुसार त्या ठिकाणी मुलांना जन्म घातला जातो आणि कितीही जरी मुली झाल्या तरी मुलगा होईपर्यंत अपत्य जन्म घालून त्या ठिकाणी भारताची लोकसंख्या वाढवत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून या ठिकाणी जन्मदराचं चौथं कारण आपल्याला पाहायला मिळतं मुलगाच हवा. त्यानंतर पाचवा आहे ते म्हणजे संयुक्त कुटुंब पद्धती. कोणा एकावरती आर्थिक जबाबदारी नसल्यामुळे एकत्र कुटुंब पद्धतीत जन्मदराचे प्रमाण आपल्याला जास्त दिसतं. याचं कारण काय, एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये कोणत्याही एका पालकावरती त्या ठिकाणी त्या मुलांची जबाबदारी नसते. ही जबाबदारी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये विभाजित केली जाते आणि याचाच परिणाम त्या पालकांवरती त्या मुलाची जबाबदारी येत नाही. म्हणून पालक अपत्य जन्म घालतात की कुठे आपल्याला त्या मुलाचा उदरनिर्वाह करायचा आहे. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये ही मुलं सपादून जातात आणि म्हणूनच अशा पद्धतीने ज्या ज्या ग्रामीण भागामध्ये संयुक्त कुटुंब पद्धती आहे त्या ग्रामीण भागामध्ये आपल्याला अपत्यांची किंवा मुलांची संख्या जास्त दिसते आणि याचाच परिणाम आपल्याला पाहायला मिळतो की जन्मदर मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यानंतर 6वं कारण आहे शेतीवरील अवलंबित्व. अजूनही आपल्या भारत देशामध्ये
भारतीय शेती ही मनुष्यबळावर आधारित असलेली पाहायला मिळते. याचं कारण का, तर या ठिकाणी अजूनही भारतीय शेतीमध्ये औद्योगिकरणाचा स्वीकार भारत देशाने केलेला दिसत नाही. आधुनिक तंत्रज्ञान भारत देशामध्ये वापरलं जात नाही. मग अशा भारत देशामध्ये जेव्हा अपत्य, अशा कुटुंबांमध्ये जेव्हा अपत्य जन्माला घातली जातात, तर त्या बालकांकडे त्या ठिकाणी आर्थिक अवलंबित्व, म्हणजेच या बालकांनी शेतात काम केलं पाहिजे. ही बालकं जर जास्त जन्माला घातली तर आपल्याला मनुष्यबळ शेतात काम करण्यासाठी उपलब्ध होईल, अशी त्या ठिकाणी पालकांची धारणा असते. आणि म्हणूनच भारतीय शेती जशी मनुष्यबळावर आधारित आहे, त्यामुळे कुटुंबातील अपत्यांची संख्या जेवढी जास्त, तेवढी शेतात काम करणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढते, असा समज या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि त्याचाच परिणाम आज ग्रामीण भागामध्ये जिथे एकत्र कुटुंब पद्धती आहे, जिथे शेती केली जाते, त्या कुटुंबामध्ये आपल्याला लोकसंख्या जास्त असलेली पाहायला मिळते, अपत्य जास्त जन्माला घातलेले पाहायला मिळतात. आणि याचाच परिणाम काय होतोय, तर त्या गावामध्ये किंवा त्या देशामध्ये, त्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लोकसंख्या वाढलेली आपल्याला दिसते. पुढचं 7वं जे कारण आहे ते म्हणजेच आहे दारिद्र्य. गरीब लोकांचा कल मोठ्या कुटुंबाकडे जास्त असतो. गरीब लोकांचा कल काय असतो, मोठ्या कुटुंबाकडे जास्त असतो. कारण काय, जास्त मुलं म्हणजे अधिक उत्पन्न, अशी त्यांची धारणा असते. जेव्हा गरीब कुटुंब असतं तेव्हा अशा कुटुंबांना त्या ठिकाणी कुटुंब नियोजन करण्यासाठी पैसा उपलब्ध नसतो. म्हणजे आपण म्हणतो की 2 अपत्य झाल्यानंतर त्या स्त्रीने कुटुंब नियोजन करावं, म्हणजेच ऑपरेशन करून घ्यावं. आणि हा ऑपरेशन करण्यासाठी अशा दारिद्र्य कुटुंबाकडे त्या ठिकाणी पैसा नसतो. दुसरं एक महत्त्वाचं कारण असं आहे की ज्या कुटुंबामध्ये जास्त अपत्य आहे, ती मुलं त्या ठिकाणी उत्पन्न मिळवून देतील, अशी त्या पालकांची धारणा असते. उदाहरणार्थ, जर त्या कुटुंबामध्ये 5-6 अपत्य असतील तर 5-6 मुलांकडनं त्या ठिकाणी आपल्याला उत्पन्न मिळेल आणि आपली प्रगती सुधारेल, असं त्या पालकांना वाटत असतं. म्हणून या ठिकाणी गरीब लोकांचा कल मोठ्या कुटुंबाकडे जास्त असतो, कारण जास्त मुलं जर असतील तर ती अधिक उत्पन्न देऊ शकतात आणि म्हणून त्या ठिकाणी त्या कुटुंबाची लोकसंख्या वाढते आणि त्यामुळे भारत देशाची लोकसंख्या वाढलेली आपल्याला पाहायला मिळतं. हे 7वं कारण दारिद्र्य हे आपल्याला पाहायला मिळते. सगळ्यात महत्त्वाचं 8वं जे कारण आहे ते म्हणजे कुटुंब कल्याण कार्यक्रमाविषयीचं अज्ञान. अजूनही भारत देशामध्ये बहुतांशी लोकांना कुटुंब नियोजनाच्या विविध साधनांची माहिती नसते, की त्या ठिकाणी कुटुंब नियोजन करण्यासाठी सरकार पुढाकार घेत आहे. जर त्या ठिकाणी एका मुलीवरती ऑपरेशन केलं तर सरकार अशा स्त्रीला त्या ठिकाणी मानधन देते. उदाहरणार्थ, एकाच मुलीवरती जर ऑपरेशन केलं तर सरकारने आता नवीन योजना काढलेली आहे की तिच्या माता पित्यांना 1 लाख रुपये त्या ठिकाणी बक्षीस द्यायचे किंवा मानधन द्यायचे. किंवा कुटुंब कार्यक्रम जर त्या ठिकाणी आयोजित केला, जर त्या व्यक्तीने 2 बालकांवरती जर ऑपरेशन केलं तर अशा दोन्ही बालकांचं नाव रेशनिंग कार्ड मध्ये, तिसऱ्या बालकाला रेशनिंग कार्ड मध्ये समाविष्ट त्या ठिकाणी केलं जाणार नाही. 2च जर अपत्य असतील तर अशा व्यक्तीला सरकारी नोकरी मिळू शकते. 3 अपत्य आली असेल तर अशी जर व्यक्ती सरकारी सर्व्हिस मध्ये असेल तर तिला कामावरून कमी केलं जाईल. अशा पद्धतीच्या कुटुंब कल्याण कार्यक्रमाविषयीच्या अनेक त्या ठिकाणी योजना भारत सरकारने अवलंबलेल्या आहेत आणि याची माहिती आज तळागाळाच्या त्या ठिकाणी लोकांना माहिती नाही. बहुतांशी लोकांना जर अशी माहिती त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली, या माहितीचं ज्ञान जर त्या लोकांना दिलं तर निश्चितपणे भारताची लोकसंख्या कमी होऊ शकते. परंतु हे एक महत्त्वाचं कारण आपल्याला वाढत्या जन्मदराचं दिसतं, ते म्हणजे कुटुंब कल्याण कार्यक्रमाविषयी अज्ञान. आणि त्याचाच परिणाम काय होतोय, ते भारताचे त्या ठिकाणी जन्मदर वाढत असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. अशी 8 कारणं भारतातील लोकसंख्या विस्फोटातील वाढत्या जन्मदराची कारणं आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. 8 मार्काला जर तुम्हाला प्रश्न विचारला, व्हेरी आयएमपी क्वेश्चन, भारतातील लोकसंख्या विस्फोट म्हणजे काय, वाढत्या जन्मदराची कारणे लिहा, तर ही 8 कारणं तुम्हाला लिहायची आहेत. पहिलं कारण आहे निरक्षरता, दुसरं आहे विवाहाची सार्वत्रिकता, तिसरं आहे विवाहाचं वय, चौथा आहे मुलगाच हवा, 5वं आहे संयुक्त कुटुंब पद्धती, 6वं आहे शेतीवरील अवलंबित्व, 7वं आहे दारिद्र्य आणि 8वं आहे कुटुंब
कल्याण कार्यक्रमाविषयीचे अज्ञान, अशा पद्धतीची ही 8 कारणं तुम्हाला त्या ठिकाणी काय करायची आहे, स्पष्ट करायची आहे. आता अतिशय महत्त्वाचा त्या ठिकाणी घटक मी या ठिकाणी सांगणार आहे. जर तुम्हाला व्याख्या स्पष्ट करा किंवा त्या ठिकाणी पर्यायामध्ये जर हा घटक आला तर तो तुम्हाला लिहिता आला पाहिजे. पहिलं म्हणजे न्यूनतम लोकसंख्या. आता न्यूनतम लोकसंख्या म्हणजेच काय, जर ज्या देशामध्ये नैसर्गिक संसाधनं ही लोकसंख्या वाढीपेक्षा जास्त असते, म्हणजे ज्या देशामध्ये नैसर्गिक संसाधने ही जास्त आणि लोकसंख्या कमी असते, अशा देशामध्ये आपल्याला न्यूनतम लोकसंख्या पाहायला मिळते. पहा, दोन घटक अतिशय महत्त्वाचे आहे. पहिलं म्हणजे नैसर्गिक संसाधनं आणि दुसरी म्हणजे लोकसंख्या. ज्या देशामध्ये नैसर्गिक संसाधनं ही लोकसंख्या वाढीपेक्षा जास्त असतात, म्हणजेच नैसर्गिक संसाधनं जास्त आणि लोकसंख्या कमी असते, अशा देशामध्ये आपल्याला न्यूनतम लोकसंख्या त्या ठिकाणी पाहायला मिळते, म्हणजेच लोकसंख्या कमी आणि नैसर्गिक संसाधनं जास्त. त्यानंतर दुसरा आहे अधिकतम लोकसंख्या. लोकसंख्या वाढ ही नैसर्गिक संसाधनांपेक्षा जास्त असते, म्हणजे त्या देशामध्ये लोकसंख्या ही जास्त असते आणि नैसर्गिक संसाधनं ही कमी असतात, अशा देशांमध्ये आपल्याला अधिकतम लोकसंख्या पाहायला मिळते. इथे हे दोन्ही मुद्दे नैसर्गिक संसाधने आणि लोकसंख्या याच्यामध्ये विभागलेले दिसतात किंवा या दोन मुद्द्यांद्वारे स्पष्ट केलेले आहेत. न्यूनतम मध्ये म्हणजे कमी लोकसंख्या कुठे आहे, ज्या देशामध्ये नैसर्गिक संसाधने जास्त आहेत आणि लोकसंख्या कमी आहे, अशा भागामध्ये आपल्याला न्यूनतम लोकसंख्या पाहायला मिळते. मग अधिकतम लोकसंख्या याच्या विरुद्ध, ज्या देशामध्ये लोकसंख्या जास्त आहे आणि नैसर्गिक संसाधने मात्र त्या ठिकाणी कमी आहेत, म्हणजेच लोकसंख्या वाढ ही नैसर्गिक संसाधनांपेक्षा जास्त असते, अशा देशामध्ये आपल्याला अधिकतम लोकसंख्या पाहायला मिळते. आणि तिसरं म्हणजे पर्याप्त लोकसंख्या, लोकसंख्या वाढ आणि उपलब्ध नैसर्गिक संसाधनं जेव्हा समान असतात, दोन्हीचंही प्रमाण समान असते, तेव्हा त्या देशामध्ये पर्याप्त लोकसंख्या असते. जेवढी लोकसंख्या तेवढ्याच प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी नैसर्गिक संसाधनं पाहायला मिळतात. मुबलक प्रमाणात लोकसंख्या आणि मुबलक प्रमाणात त्या ठिकाणी नैसर्गिक संसाधनं, अशी परिस्थिती पाहायला मिळते, तेव्हा त्या देशामध्ये पर्याप्त लोकसंख्या असलेली पाहायला मिळते. व्हेरी आयएमपी क्वेश्चन हा जरी अभ्यासक्रमातून कमी केलेला असला तरी याचं ज्ञान तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. एक म्हणजे नैसर्गिक संसाधने आणि दुसरं म्हणजे त्या ठिकाणी लोकसंख्या, या दोन घटकाच्या आधारे न्यूनतम लोकसंख्या, अधिकतम लोकसंख्या आणि तिसरं म्हणजे पर्याप्त लोकसंख्या तुम्हाला स्पष्ट करता येते. आता आपण अतिशय महत्त्वाचा मुद्दा जो पाहणार आहोत तो म्हणजे भारतातील लोकसंख्या विस्फोटातील दुसरा जो घटक आहे तो म्हणजेच काय आहे, तर मृत्यूदर कमी होण्याची कारणे. भारतामध्ये मृत्यूदर कमी का आहे, का कमी मृत्यूदर होत आहे, याचं कारण असं आहे की भारत देशामध्ये आता त्या ठिकाणी बऱ्याच सुधारणा होऊ लागलेल्या आहेत आणि याचा परिणाम मृत्यूदरावरती झालेला आपल्याला पाहायला मिळतोय की भारत देशामध्ये मृत्यूदर कमी झालेला आहे. पहिलं त्याचं कारण आहे ते म्हणजेच काय, तर वैद्यकीय व आरोग्य सुविधांमधील सुधारणा. भारत देशामध्ये वैद्यकीय आणि आरोग्याच्या सुविधा ज्या आहेत त्या आता मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. तुम्हीच पाहता, आजची जर परिस्थिती पाहिली तर आजच्या कोरोना कालावधीमध्ये त्या ठिकाणी सुरुवातीला जेव्हा लॉकडाऊन जाहीर झालं महिना 2 महिने, तेव्हा भारताकडे आरोग्याच्या आणि वैद्यकीय सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध नव्हत्या आणि म्हणून त्या ठिकाणी भारताने लॉकडाऊन जाहीर केलं होतं. जसजशा हळूहळू या ठिकाणी या सुविधा सगळीकडे उपलब्ध झाल्या तसतसं भारताने लॉकडाऊन शिथिल केलं. कारण का, तर त्या ठिकाणी भारत सरकारला जवळजवळ 2 महिने कडक लॉकडाऊन करून वेळ मिळाला की जर आपल्या भारत देशामध्ये कोरोनाची संख्या वाढली तर अशा लोकांना त्या ठिकाणी आरोग्याच्या आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात. तशाच पद्धतीने वैद्यकीय सुविधांमध्ये झालेल्या सुधारणांमुळे पूर्वीच्या काळी जे संसर्गजन्य रोग होते, प्लेग होता, पटकी होता, हिवताप होता, कांजण्या होत्या, क्षयरोग होते, इत्यादी ज्या साथीच्या रोगांवरती नियंत्रण करण्यात आपला भारत देश यशस्वी झालेला आहे. कारण काय, वैद्यकीय आणि आरोग्याच्या सुविधा. आणि याचाच परिणाम काय झाला, या आरोग्याच्या सुविधा उपलब्ध झाल्यामुळे
जे संसर्गजन्य रोग आहेत या संसर्गजन्य रोगांवरती औषध निर्मिती झाली, त्याच्यावरती उपचार सुरू झाले आणि त्यामुळे मृत्यूदर कमी झालेला दिसतो. हे पहिलं कारण आपल्याला पाहता येतं. मृत्यूदर कमी होण्याचं कारण म्हणजेच काय, वैद्यकीय आणि आरोग्य सुविधांमधील सुधारणा. दुसरा आहे माता मृत्यू दर. आता सगळ्यात महत्वाचं, माता मृत्यू दर का त्या ठिकाणी कमी झालेला आहे, तर काळानुरूप आरोग्य सुविधांमधील सुधारणांमुळे. बऱ्याचदा त्या ठिकाणी एखादी स्त्री त्या ठिकाणी जर प्रेग्नंट राहिली, गरोदर राहिली, तर अशा स्त्रीला त्या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होत नव्हत्या आणि प्रसूती दरम्यान, डिलिव्हरी दरम्यान अशा स्त्रीचा काय होत होता, मृत्यू होत होता. परंतु आता अशी परिस्थिती पाहायला मिळत नाही. गल्लोगल्ली त्या ठिकाणी प्रसूती केंद्र सुरू झालेली आहेत आणि याचाच परिणाम आज आपल्याला असा झालेला दिसतो की मृत्यू दर, माता मृत्यू दरामध्ये त्या ठिकाणी काय झालेली आहे, घट झालेली आहे. मृत्यू पावणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी काय झालंय, काळानुरूप आरोग्याच्या सुविधेमधील सुधारणांमुळे प्रसूती दरम्यान मृत्यू पावणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण कमी झालं आणि म्हणूनच त्या ठिकाणी मृत्यू दर कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तिसरं आहे मृत्यू दरातील घट. तिसरं कारण कोणतं आहे, मृत्यू दरातील घट. चांगल्या वैद्यकीय सुविधांमुळे काय झालेलं आहे, आता मोठ्या प्रमाणात मृत्यू दरामध्ये घट झालेली आहे. बाल मृत्यू दरात 1951 मध्ये जर दर पाहिला तर 1951 मध्ये दर हजारी 146 जे आहेत ते मृत्युमुखी पडत होते आणि 2002 मध्ये दर हजारी 64 आणि 2011 मध्ये दर हजारी 47 इतकी त्या ठिकाणी कमी झालेली दिसते. म्हणजेच त्या ठिकाणी 1951 मध्ये हजारामागे 146 मृत्युमुखी पडत होते. 2002 मध्ये हजारामागे 64 मृत्युमुखी पडत होते आणि आता जर 2011 चा जर आपण विचार केला 10 वर्षापूर्वीचा, तर त्या ठिकाणी तो 47 हजारामागे फक्त 47 त्या ठिकाणी मृत्युमुखी पडतात. याचं कारण काय आहे, तर आरोग्याच्या सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत, ठिकठिकाणी आरोग्याची केंद्र उपलब्ध झालेली आहे आणि याचाच परिणाम आपण दिसतोय की बाल मृत्यू दर कमी झालेला आहे. बालक जन्माला आल्यानंतर ते मृत्युमुखी पडत होतं, परंतु अशी परिस्थिती आपल्या भारत देशामध्ये आता दिसत नाही. स्त्री शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं दिसतं आणि लहान मुलांच्या आरोग्याबाबत आजची स्त्री ही जागरूक झालेली दिसतीये. ती त्या ठिकाणी अपत्य ठेवण्या अगोदरच, प्रेग्नंट राहण्या अगोदरच त्याबाबतची माहिती उपलब्ध करून घेतीये, त्याबाबतचे लसीकरण करून घेतीये. त्या ठिकाणी त्याचा परिणाम त्या ठिकाणी तिच्या प्रेग्नन्सी वरती पडतो, तिच्या गर्भधारणेवरती पडतो आणि त्यामुळे ते बालक सुरक्षित आपल्याला दिसते. मग या सगळ्या कारणांमुळे बालमृत्यू दरामध्ये काय झालेली आहे, घट झालेली आहे आणि हे कारण आपल्याला त्या ठिकाणी काय दिसते, तर मृत्यू दराचं प्रमाण कमी होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण दिसते. चौथं जे कारण आहे ते म्हणजे साक्षरतेत झालेली वाढ. उच्च शिक्षणामुळे साक्षरतेच्या प्रमाणात वाढ झाली. सरकारनं त्या ठिकाणी प्राथमिक शिक्षण देत असताना प्रत्येकाला ते कंपल्सरी केलेलं आहे आणि मोफत शिक्षण त्या ठिकाणी ते उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्यामुळे लोकांचा राहणीमानाचा जो दर्जा आहे तो सुधारलेला आपल्याला दिसतो. शिवाय चांगल्या प्रमाणे बालसंगोपन करण्यात आजची स्त्री सक्षम झाली आणि शिक्षणामुळे लोकांचा जो अंधश्रद्धेवरील विश्वास आहे, जे अज्ञान आहे, त्यातून लोक बाहेर पडलेले दिसतात आणि याचाच परिणाम आज मृत्यू दर कमी झालेला दिसतोय. पूर्वी एखादा बालक जर आजारी पडले, एखादी व्यक्ती जर आजारी पडली तर तिला त्या ठिकाणी कोणत्या तरी थातूर मातूर बुवाकडे नेलं जायचं आणि त्याने जसं सांगेल त्यानुसार कृती केली जायचे. परिणाम ते बालक त्या ठिकाणी दगवायचं, त्याला योग्य उपचार योग्य वेळी मिळाला न मिळेल ते त्या ठिकाणी दगवायचं. परंतु आता लोक जर बालक आजारी पडलं, कोणी व्यक्ती आजारी पडली तर पहिलं वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देते आणि त्यामुळे मृत्यू दर कमी झालेला आहे. म्हणून या ठिकाणी अंधश्रद्धा आणि अज्ञानातून आपला भारत देशातील नागरिक बाहेर पडलाय आणि त्याचाच परिणाम आज आपल्याला पाहायला मिळतोय की मृत्यू दरामध्ये काय झालेली आहे, घट झालेली. सगळ्यात महत्त्वाचं सकस आहाराचा वापर. आज शिक्षणामुळे आरोग्य आणि सकस आहार याबद्दल आजची जी पिढी आहे त्या ठिकाणी ती जागृत झालेली आपल्याला दिसते आणि मुलांचं कुपोषण आणि स्त्रियांच्या अस्वास्थ्यामुळे मृत्यूचं प्रमाण जास्त होते. सकस आहारामुळे मृत्यू दर नियंत्रित आलेला आहे. उदाहरणार्थ शालेय मध्यान्ह भोजन योजना सरकारने सुरू केलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी
पहिली म्हणजे बालवाडीपासून म्हणजे पहिलीपासून जर विचार केला तर पहिली ते जवळजवळ 7वी पर्यंत किंवा 8वी पर्यंत मुलांना मधल्या सुट्टीमध्ये त्या ठिकाणी खिचडी किंवा दूध मध्ये उपलब्ध करून दिलं जात होतं. अशा पद्धतीची शालेय मध्यान्ह भोजन योजना त्या ठिकाणी काय केलेली आहे, उपलब्ध करून दिलेली आहे. आणि याचाच परिणाम आपल्याला पाहायला मिळतो की त्या ठिकाणी सकस आहाराबाबत आजची जी पिढी आहे, आजचा जो भारतीय नागरिक आहे तो त्या ठिकाणी जागृत झालेला आहे आणि त्याचाच परिणाम मुलांचं कुपोषण आणि स्त्रियांच्या स्वास्थ्याकडे त्या ठिकाणी लोक जागरूकतेने पाहतात आणि त्यामुळे मृत्यूचं प्रमाण काय झालेलं आहे, कमी झालेलं आहे. त्यानंतर 6वं कारण आहे आपत्ती व्यवस्थापन. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण त्या ठिकाणी स्थापन झालेले. राष्ट्रीय स्तरावरती जर भारत देशामध्ये कोणत्याही पद्धतीची जर आपत्ती आली 2005 सालापासून अशा पद्धतीचे हे आपत्ती व्यवस्थापन स्थापन झालेले आहे आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या आपत्तीची तीव्रता कमी करण्यास मदत झालेली दिसते आणि त्याच्यामुळे जीवितहानी कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि याचाच परिणाम काय झालाय, आपत्ती जर कोणती नैसर्गिक असो कोणतीही जर आपत्ती आली तर ते त्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन त्या ठिकाणी 2005 सालापासून त्या ठिकाणी कार्यान्वित झाले आणि या आपत्ती व्यवस्थापनामुळे मृत्यू दर कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आपत्तीची तीव्रता कमी झालेली पाहायला मिळते आणि याच्यामुळे जीवितहानी मृत्यू दर कमी झालेला पाहायला मिळतो. हे 6वं कारण आपत्ती व्यवस्थापनाचं आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर इतर घटक. आता इतर घटकामध्ये कोणते आहेत, त्या ठिकाणी मृत्यू दर कमी होण्याची कोणती कारण आहेत? पहिलं म्हणजे शिक्षण. शिक्षण सगळ्यांना मिळतंय आणि त्यामुळे त्या ठिकाणी प्रत्येक जण आपल्या आरोग्याकडे व्यवस्थितरित्या पाहतोय, सकस आहार घेतोय आणि याचाच परिणाम काय झालाय, त्या ठिकाणी मृत्यू दर कमी करण्यामध्ये झालाय. सामाजिक सुधारणा झाल्यात. प्रत्येक व्यक्ती आज समाजाकडे पाहत असताना आपण एक सामाजिक नागरिक म्हणून समाजाची बांधिलकी म्हणून प्रत्येक जण पाहतोय आणि याचाच परिणाम आताच पहा कोरोनाच्या कालावधीमध्ये जर आपल्याला झालं तर आपला प्रसार हा इतरांना होऊ शकतो म्हणून प्रत्येक जण काळजी घेतोय आणि म्हणून ही सामाजिक सुधारणा आज समाजामध्ये झालेली दिसते. आज वाढते शहरीकरण मोठ्या प्रमाणात झालेले आहे आणि या वाढत्या शहरीकरणाचा परिणाम सुद्धा त्या ठिकाणी मृत्यूदर कमी करण्यामध्ये झालेला आहे. राहणीमानात झालेली सुधारणा. आज प्रत्येकाचं राहणीमान तुम्ही जर पाहिलं तर ते सुधारलेलं दिसतं. आरोग्याच्या बाबतीत प्रत्येक जण दक्ष असलेला दिसतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं भारत देशामध्ये त्या ठिकाणी मृत्यूदर कमी होण्यामध्ये आणि जन्मदर वाढण्यामध्ये जन्मदराचं प्रमाण कमी होण्यामध्ये जनजागृती मोहिमेसारखे अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी राबवण्यात आलेले दिसतात आणि यामुळे लोकांमध्ये जागरूकता निर्माण झालेली आहे. आणि हा एक महत्त्वाचं इतर घटकांमध्ये ही सगळी कारणं शिक्षण, सामाजिक सुधारणा, वाढते शहरीकरण, राहणीमानात झालेल्या सुधारणा, जनजागृती सारखी मोहीम या सारख्या गोष्टींमुळे लोकांमध्ये जागरूकता निर्माण झालेली आहे आणि याचाच परिणाम आज आपल्याला पाहायला मिळतोय की मृत्यू दर कमी होऊ लागलेला आहे. जवळजवळ ही 7 कारणं तुम्हाला मृत्यू दर कमी होण्याची कारणं त्या ठिकाणी सांगता येतील. कोणती कोणती कारणं पाहिली तर पहिलं कारण होतं वैद्यकीय आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा झाल्या. दुसरं म्हणजे माता मृत्यू दर जो आहे तो कमी झालेला आहे. तिसरं म्हणजे बाल मृत्यू दरामध्ये काय झालेली आहे, घट झालेली आहे. चौथं म्हणजे साक्षरतेत झालेली वाढ. साक्षर व्यक्ती झालेली आहे तर त्याचा परिणाम त्या ठिकाणी मृत्यू दर कमी होण्यात झालाय. सकस आहाराचा वापर सर्वसामान्य व्यक्ती करतीये. 6वं म्हणजे आपत्ती व्यवस्थापन कायदा. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मध्ये त्या ठिकाणी स्थापन झाला आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपत्तीची जी तीव्रता आहे ही कमी झालेली आहे आणि त्याच्यामुळे जीवितहानी कमी झालेली आहे. आणि सगळ्यात 7वं म्हणजे इतर कारणांमध्ये तुम्ही शिक्षण म्हणू शकता, त्यानंतर जी सामाजिक सुधारणा म्हणू शकता, वाढतं शहरीकरण म्हणू शकता, राहणीमानात झालेल्या सुधारणा म्हणू शकता आणि भारत सरकारने विविध स्तरावरती आखलेल्या ज्या जनजागृती मोहीम आहेत याचाही परिणाम आज समाजावरती किंवा लोकांमध्ये झालेला दिसतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी मृत्यू दर काय झालेला आहे, कमी झालेला आहे. अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील. त्यानंतर जाता जाता फक्त मुद्द्यांच्या स्वरूपामध्ये लोकसंख्या विस्फोटाचे परिणाम आपण पाहणार आहोत. लोकसंख्या विस्फोट झाल्यामुळे समाजावरती आजूबाजूवरती काय परिणाम होतोय तर भूमीवर मोठ्या प्रमाणात ताण येतोय, कृषी क्षेत्रावरती मोठ्या प्रमाणात ताण येतोय, मूलभूत सुविधांवरती ताण येतोय, अन्नधान्यामध्ये मागणी आणि पुरवठा यामध्ये असमतोल निर्माण झालाय
मोठ्या प्रमाणात समाजामध्ये पर्यावरणीय समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे सामाजिक समस्या म्हणजे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लोकसंख्या वाढल्यामुळे काय झालंय तर निर्माण झाली. मग सामाजिक समस्येमध्ये तुम्ही म्हणू शकता गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे, हिंसवृत्ती, लोकांची हिंसक वृत्ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि त्याचा परिणाम झाला म्हणजे देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नावरती झाले. लोकसंख्या वाढल्यामुळे सरकारला जास्तीत जास्त लोकांच्या गरजा भागवण्याकडे त्या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नाचा बराचसा हिस्सा खर्च करावा लागतो आणि या सगळ्या कारणांमुळे आज आपल्याला लोकसंख्या विस्फोटाचे हे परिणाम पाहायला मिळतात. भूमीवरती म्हणजे जमिनीवरती भार आलाय, कृषी क्षेत्रावरती भार आलाय, मूलभूत सुविधांवरती ताण आलाय, अन्न मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये असमतोल निर्माण झालाय, पर्यावरणाच्या समस्या निर्माण झाल्या, सामाजिक समस्या निर्माण झाल्या आणि कृषी क्षेत्रावरती सुद्धा त्या ठिकाणी काय झालेला आहे त्याचा परिणाम झालाय आणि सगळ्यात महत्त्वाचं कमी राष्ट्रीय उत्पन्न त्यामुळे काय होतंय शिल्लक राहतंय. राष्ट्रीय उत्पन्नाचा बराचसा भाग लोकांच्या मूलभूत गरजा भागवण्यावरती खर्च करायला लागतोय. अशा पद्धतीने तुम्हाला जर प्रश्न विचारला लोकसंख्या विस्फोटाचे परिणाम स्पष्ट करा तर हे सगळे परिणाम तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत. जवळजवळ 7 परिणाम आहेत. हे 7 परिणाम तुम्हाला फक्त मुद्दे लिहायचे नाही तर हे मुद्दे तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत आणि त्यानुसार तुम्ही ते स्पष्ट करून त्या ठिकाणी तो मुद्दा म्हणजे लोकसंख्या विस्फोटाचे परिणाम तुम्ही त्या 7 मुद्द्यांच्या आधारे काय करायचे आहेत स्पष्ट करायचे आहेत. यानंतरचा जो घटक आहे तो म्हणजे लोकसंख्या विस्फोटावरती प्रतिबंधात्मक उपाय सरकारने काय केलेले आहेत हा घटक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत अभ्यासणार आहोत. धन्यवाद विद्यार्थी.